जय हिंद. गेल्या 24 तासात घडलेल्या घटना ऑफ सिंदूरमध्ये त्याचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले जी ज्योती नावाची मुलगी आहे, ज्योती मल्होत्रा, तिला पकडलेलं आहे आणि त्याच्याशिवाय 11 हस्तकांना पकडलेलं आहे. तर आता हे हे कशामुळे फसले हा महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे की 3 Ws म्हणजे असं माहिती काढणं किंवा गुप्तहेर बनणं हा एक सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन आहे जगामध्ये. असतात ते फसतात. एक आहे विमेन म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीच्या फासामध्ये तिला अडकवलं जातं आणि तो माणूस फसतो आणि त्याचे काही फोटो काढले जातात. नंतर त्याला ब्लॅकमेल केलं जातं. दुसरं आहे वाईन. वाईनमध्ये काय असतं की दारू प्यायला तुम्ही की तुमचे नको त्या अवस्थेत फोटो काढले असतात. तुम्ही नको ती माहिती लोकांना परदेशाला देतात वगैरे. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा आहे वेल्थ म्हणजे ज्यांना पैशाची कमी आहे की तुम्ही ड्रग ॲडिक्ट आहात. तुम्हाला पैसे पाहिजे ड्रग्स करा परंतु तुमच्याकडे पुरेसे पैसे नाही म्हणून तुमचा पाय घसरत जातो आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. तर आपण बघतो की हे जे गुप्तहेर आहेत की जे पाकिस्तान करता काम करतात, या गुप्तहेरांच्या तऱ्हा या वेगवेगळ्या प्रकारे असतात आणि मग त्यांना हळूहळू फसवून ते पाकिस्तान करता काम करतात. अजून एक तऱ्हा आहे, अनेक स्मगलर्स जे असतात ते सुद्धा स्मगलिंग शिवाय गुप्तहेराचं सुद्धा काम करतात. खास तर पंजाब सीमेवरती ड्रग्ज आणणं वगैरे हे स्मगलरच्या थ्रू हे केलं जातं. आपल्याला अजून कल्पना आहे की कुठल्याही वेळी आपले काही मच्छीमार हे पाकिस्तानच्या कैदेमध्ये असतात. 350 ते 400 ही त्यांची संख्या असते आणि अनेक असे मच्छीमार त्यांची पिटाई केली जाते, त्यांना शिक्षा दिली जाते आणि मग ते पाकिस्तान करता काम करण्याकरता तयार होतात. आपल्याला आठवत असेल की जो 26/11चा हल्ला होता त्याच्यामध्ये जो INS कुबेरचा जो तांडेल होता तो 2 वेळा पाकिस्तानच्या कैदेमध्ये होता आणि ज्यावेळेला कसब आणि 10 दहशतवादी ज्यावेळेला आत आले तर त्यावेळेला मध्य समुद्रामध्ये INS कुबेर भेटली आणि कुबेरचा वापर करून मग ते मच्छीमार जे नगर आहे आपल्या कुलाब्याचं त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी नंतर कुबेरच्या मालकाला मारून टाकलं आणि नंतर मग ते कसे लँड झाले एका जेमिनीच्या मदतीने कुलाब्यामध्ये, ही पुढची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ज्योतीच्या संदर्भामध्ये तिचं लहानपण कठीण होतं. तिला आई खूप आधी गेलेली होती. वडिलांचं लक्ष नव्हतं आणि नंतर ज्यावेळेस तिने YouTube आपलं स्वतःचं सुरू केलं. त्याच्यावरती तिचे 4 लाख फॉलोअर्स होते. तिचं Instagram अकाउंट त्याच्यावरती तिचे 4 लाख फॉलोअर्स होते. त्यांनी पाकिस्तानच्या ती वकिलात जायला लागली. त्यांच्या जाळ्यात फसली. त्यांच्याशी तिने मैत्री केली. त्यांना तिने खूप प्रकारची माहिती दिली. पण मला वाटतं तिचं जे सर्वात मोठं काम होतं ते म्हणजे इन्फ्लुएन्सरचं होतं. इन्फ्लुएन्सरचा अर्थ असा असतो की तिने पहलगामच्या हल्ल्यानंतर एक YouTube व्हिडिओ जाहीर केला होता, ज्यामध्ये या हल्ल्याचा जो दोष आहे तो ती भारताला देत होती. म्हणजे काय की तिथे जे टुरिस्ट मारले गेले याचं कारण असं होतं की भारताची सुरक्षा व्यवस्था चांगली नव्हती आणि त्यांना आपल्या टुरिस्टचं रक्षण करता आलं नाही. निष्काळजीपणा सगळ्या लोकांचा. म्हणजे याच्यामध्ये पाकिस्तानचा कुठेच उल्लेख नव्हता की पाकिस्तानचे दहशतवादी आले होते, त्यांनी हिंदू लोकांना मारलं, ह्याचा उल्लेख नाही. आणि आता हे जे इन्फ्लुएन्सर्स होतात की त्याच्यामुळे त्यांचा पुष्कळचा बाहेरच्या मीडियावरती सुद्धा खूप परिणाम पडतो. आपण जर बघितलं सध्याची जी वेस्टर्न मीडिया आहे त्याच्यामध्ये कोणावरती त्यांचा जास्त विश्वास आहे तर आपल्याला दिसतं की पाकिस्तानची जी नॅरेटिव्ह आहे त्याच्यावरती त्यांचा जास्त विश्वास आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ थोडक्यात असा होतो की त्यांना वाटतं की भारताने आता जास्त काही मोठी कारवाई करू नये आणि युद्ध वाढवू नये. म्हणजे हे लोक पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला कधी थांबवू शकले नाही, परंतु ज्या वेळेला ते वार्तांकन करतात तर भारताला ऍडवाइस देतात की तुम्ही काही काम करू नका. आता पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले मुकाट्याने सहन करा, कारण पाकिस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे वगैरे वगैरे. आणि याच्यामध्ये म्हणजे ही जी वेस्टर्न मीडिया आहे याचं थोडंसं विश्लेषण या ठिकाणी करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला असं वाटतं की वेस्टर्न मीडिया म्हणजे असे देश की जिथे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही पद्धत आहे, तर त्यांनी भारताला सपोर्ट करावा, पाकिस्तानला करू नये. कारण पाकिस्तान जो आहे तिथे ऑटोक्रेसी आहे, तिथे सैन्याचं राज्य आहे. पण तसं नाही, ते भारताच्या ऐवजी जास्त पाकिस्तानची जी नॅरेटिव्ह आहे ती जास्त त्याला यश म्हणतात. मग ते न्यूयॉर्क टाइम्स सारखी मोठी वर्तमानपत्र असो की वॉशिंग्टन पोस्ट असो
की युरोपमधली मोठी वर्तमानपत्र 3-4 मोठी कारणं आहे की हे जे मीडिया वॉरफेअर त्याला म्हणायचं, त्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणायचं, त्याला डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणायचं, त्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणायचं, याच्यामध्ये पाकिस्तानला पुष्कळसं यश आलेलं आहे. याचं कारण असं आहे की नंबर 1 ही जी इथली जी वेस्टर्न मीडिया आहे, त्यांना वाटतं की गोरी कातडी म्हणजे व्हाईट लोकांना जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे आणि ज्यावेळेला भारत नंबर 4 ची अर्थव्यवस्था बनतो आणि एका वर्षामध्ये नंबर 3 ची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि भारतीय आता जगावरती राज्य करू शकतात, तर त्यांना हे आवडत नाही. म्हणून ते काहीतरी कारण काढून भारताच्या कामगिरीमध्ये दोष काढण्याचा प्रयत्न करतात. तर हे एक कारण आहे की भारताची प्रगती जी आहे ती त्यांना आवडत नाही आणि ते काहीतरी फॉल्स करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं जे आहे ते असं की इथे ज्याला म्हणायचं मुस्लिम अपीजमेंट ही खूप जास्त आहे. मतपेटीच्या राजकारणाकरता 2 ते 3% लोकसंख्या असलेली मुस्लिम व्होट्स ही युरोपियन लोकांकरता, युरोपियन पक्षांकरता महत्वाची आहे. तर त्याच्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध अशी कुठलीही बातमी देणार नाही की पाकिस्तानने काही चुकीचं काम केलं वगैरे आणि ब्लेम जो आहे हा भारतावरतीच टाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे त्यांना किती महत्व आहे आपण बघा. हे जे अनेक जे पक्ष आहेत म्हणजे युरोपमध्ये पक्ष आहेत ते त्यांना किती महत्व देत आहेत आपण बघा. मगच आपल्याला कळेल की नेमकी परिस्थिती कशी आहे. म्हणजे तिथे मुस्लिम लोक तिथल्या मुलींवरती अत्याचार करतात वगैरे काही लोकांनी केलं तर त्याच्या कुणाला पर्वा नाहीये. म्हणजे त्यांना जे गुन्हेगार त्यांनी केलं त्यांना पकडण्याची कोणी फारशी हे करत नाही. परंतु मात्र भारत विरोधी लिखाण हे केलं जातं. आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे आणि हा मला वाटतं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की या वेस्टर्न मीडियामध्ये जे त्यांचं भांडवल आहे ते 30-35% भांडवल हे चीननी खरेदी केलं आहे. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स असो की वॉशिंग्टन पोस्ट असो त्याच्यातले 30% 35% थोडंसं कमी थोडंसं जास्त भांडवल हे चीनचं आहे. त्याच्यामुळे ही मीडिया कधीही चीनच्या विरोधात कधी लिहिणारच नाही. ते ठीक आहे परंतु ते आता चीनला जी नॅरेटिव्ह पाहिजे या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनला वाटतं की पाकिस्तानची बाजू मांडली जावी तर ती नॅरेटिव्ह पुढे टाकण्याचा प्रयत्न करतील. तर याच्यामुळे या वेस्टर्न मीडिया म्हणजे लोकशाही असून सुद्धा भारताकडे पुरेसं लक्ष देत नाहीये आणि पाकिस्तानला हे करतं. पाकिस्तानला जास्त महत्व देतं त्यांच्या नॅरेटिव्हला. आणि याच्याशिवाय अजून एक महत्वाचा याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो असा आहे की काही काही म्हणजे पक्ष आता म्हणजे काही अशा कारवाया करतात की ज्या त्या कारवाया केल्यानंतर हे असं का गेलं हे आपल्याला म्हणजे विचार करावासा वाटतो. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य वरती लक्ष ठेवण्याकरता एक सरकारी संस्था आहे. तर या सरकारी संस्थेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 अशा लोकांची निवड केलेली आहे अमेरिकेमध्ये बरं का, की जे माजी दहशतवादी होते, ज्यांनी अल कायदा करता आणि आयसिस करता काम केलं होतं. परंतु तरी पण त्यांची निवड या स्थानी करण्यात आली. आणि दुसरी गोष्ट आपल्याला आठवत असेल की म्हणजे भारतामध्ये एक अशोक विद्यापीठ आहे. तिथले एका प्राध्यापकांना देश राष्ट्रविरोधी पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आलेली आहे. आणि भारतातले अनेक न्यूजपेपर्स त्यांच्या बाजूने लिहित आहे की पोलिसांनी त्यांना अटक का केली. अरे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता न्यायालयात गेला आहे. आता न्यायालय ठरवेल की त्यांनी जे केलेली पोस्ट होती ती देशविरोधी होती की नाही. हे काम त्यांचं आहे. असं असताना 1.5 शहाणे ऍडव्हाइसेस आजच्या इकॉनॉमिक टाइम्स मध्ये पण आलेलं आहे की तुम्ही त्यांना अटक का केली. इव्हन टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आलेलं आहे की तुम्ही त्या प्राध्यापकाला जी अटक केलेली आहे ती चुकीची आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा असे काही जण आहेत की जे म्हणजे राष्ट्रविरोधी पोस्ट टाकल्यानंतर सुद्धा ती पोस्ट टाकली तर काय फार मोठं झालं नाही असं म्हणायचं किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ते माफ केलं जावं असं म्हणायचं. अशा प्रकारची जी कारवाई असते ती केली जाते. तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती असेल की एक काश्मीरी स्त्री आहे की जी तसं म्हटलं तर भारताची नागरिक आहे. परंतु तिने तिच्याकडे जे ओसीआय म्हणजे ओसीआय नावाचं जे कार्ड होतं ते भारत सरकारने ते कॅन्सल केलं आणि आता तिला भारतामध्ये येण्याकरता परवानगी नाही
म्हणजे ती आहे भारतीय, पण तो तिचा आता ओसिया म्हणजे पण ती सिटीजन आहे मला वाटतं इंग्लंडची, पण तिचं कार्ड आपण कॅन्सल केलं. म्हणजे ती आता भारतामध्ये येऊ शकणार नाही, कारण तिने भारत विरोधामध्ये स्टेटमेंट दिलेली आहे. युट्यूबवरती पोस्ट टाकलेला आहे आणि युनायटेड नेशन्सच्या समोर भारत विरोधात कारवाई केलेली आहे. तर म्हणजे हे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की आपली लढाई केवळ पाकिस्तानच्या विरोधात नाही, परंतु पाकिस्तान आणि चीनचे अनेक हस्तक जे भारतात काम करतात त्यांच्या विरोधात आहे आणि याच्याशिवाय चीनच्या विरोधात सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये काही काही चांगली बाब अशी आहे की इंडोनेशिया तसं म्हटलं तर एक मुस्लिम राष्ट्र, परंतु त्यांनी 2 भारतीयांना भारत सरकारला हँडओव्हर केलं की जे आयसिस नावाच्या दहशतवादी संघटनांकरता काम करत होते. आणि एवढंच नाही तर UAE सुद्धा वेळोवेळी अनेक भारतीय जे चुकीची कामं करतात म्हणजे दहशतवादाकरता त्यांना भारताला हँडओव्हर करून भारताला दहशतवादाच्या विरोधात लढण्याकरता मदत करतो. आणि आजचा माझा शेवटचा मुद्दा आहे, या सगळ्या प्रसंगामध्ये बांगलादेश सुद्धा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. आणि आता आपण बांगलादेशला जे म्हणजे जे त्याचं जास्त कौतुक करणं आहे ते थांबवलं आहे. आणि आता आपण बांगलादेशचा जो व्यापार भारताशी होतो आहे तो अनेक पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपली जी लँड पोर्ट्स आहे ती आपण बांगलादेशला वापरू देत नाही. जो जमिनी व्यापार जो बांगलादेश भारताशी करायचा ते आपण करू देत नाहीये. आपली बंदरं बांगलादेश वापरायचं परदेशाशी व्यापार करण्याकरता ती आपण त्यांना ते वापरू देत नाहीये. याच्यामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का हा बसलेला आहे. एवढंच नव्हे तर आता बांगलादेशचे जे ॲडवायझर आहेत मोहम्मद युनूस ते फ्रान्सला जाणार होते आणि त्यांना फ्रान्सच्या राष्ट्रपती होतं, पण आपल्या दबावामुळे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही फ्रान्समध्ये येण्याची काहीही गरज नाही आणि त्यांना न येण्याकरता सांगण्यात आलेलं आहे. याच्याशिवाय भारत सरकारने एक कायदा म्हणजे पब्लिश केला आहे काही मला वाटतं 1 महिन्यापूर्वी. त्याचं महत्व अनेकांना कळालं नसेल की आता जर कोणी बांगलादेशी घुसखोर पकडला गेला तर त्याला 30 दिवसामध्ये, मी रिपीट करतो, 30 दिवसामध्ये त्याला सिद्ध करावं लागेल की तो भारताचा नागरिक आहे. आणि जर त्याला हे 30 दिवसात सिद्ध करता आलं नाही तर त्याच्यावरती कारवाई करून त्याला हद्दपार केलं जाईल. आणि आपण जर स्वराज्य नावाचं एक न्यूजपेपर आहे, एक मासिक आहे, त्यात बघितलं असेल तर आपण शेकडो किंवा काही हजार बांगलादेशींना पकडल्यानंतर त्यांना बांगलादेशच्या आतमध्ये घुसवलेलं आहे आणि त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवलं आहे. आणि बांगलादेश रायफलची त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या लक्षात आलं हे बांगलादेशीच होते, म्हणून त्यांना बांगलादेशमध्ये येऊ दिलं आणि ते आता तिथे कायमचे गेले आहेत. तर आशा करूया की हे जे जण आहेत ते पुन्हा परत येणार नाही. परंतु याच्यामध्ये सामान्य माणूस म्हणून आपण एक मोठं काम करू. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, रिपीट करतो, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्याचे मुख्य महाराष्ट्राचे सुपुत्र एक IPS अधिकारी सदानंद दाते आहेत. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती काही नंबर दिले आहेत. तर तुम्हाला कोणालाही कुठे बांगलादेशी दिसला तर त्याच्या विरोधात कशी कारवाई करायची, चुपचापपणे ही माहिती जे नंबर आहेत NIAचे त्यांना कशी द्यायची हे सांगण्यात आलेलं आहे. मी माझ्या व्हिडिओ नंतर तुम्हाला हे नंबर आणि NIAचं जे पत्रक आहे ते खालती टाकण्याचा प्रयत्न करीन की ज्याच्यामुळे आपण बघू शकाल की आपण नेमकी कारवाई कशी करायला पाहिजे. आणि मी सगळ्या भारतीयांना आव्हान करतो, तुम्ही ज्या ज्या भागात राहता तिथे हजारो लाखो बांगलादेशी आहेत, म्हणजे आज 5 ते 6 कोटी बांगलादेशी भारतात आहेत. हे कुठे मिळतील तुम्हाला? जिथे रेल्वेचं कन्स्ट्रक्शन काम सुरू असतं, जिथे रिअल इस्टेटचं काम सुरू असतं, जिथे मजदुरी लागते, अशा ठिकाणी तुम्हाला मिळतात. भाजीपाला मार्केट असो इतर ठिकाणी तुम्हाला ते मिळतात. तर त्यांना ओळखा आणि त्यांची माहिती NIA कडे पाठवा. नेमकं काय करायचं, कसं त्यांना ओळखायचं हे तुम्हाला मी YouTubeच्या माझ्या खालचं जे माहिती असेल त्याच्यात पाठवतो. मी इथेच थांबतो. जय हिंद.